सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी नाशिक महापालिका आणि पोलीस प्रशासनाने आज दिनांक 9 अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई करत 40 ते 50 पक्की दुकाने व टपऱ्यांवर बुलडोझर चालवून जमीनदोस्त करण्यात आले। ही कारवाई आज पहाटेपासून प्रभाग क्रमांक 14 मधील सारडा सर्कल, हॉटेल, चित्रकूट परिसरातील अनधिकृत दुकाने आणि टपऱ्यांवर करण्यात आली। पहाटे 6 वाजेपासून सुरू झालेल्या या मोहिमेत शेकडो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला। नाशिक महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील 30 मीटर डीपी रस्त्यात बाधित होत असलेल्या बांधकामांवर ही कारवाई करण्यात आली। शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, रस्ता रुंदीकरण आणि आगामी सिंहस्थासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ही धडक मोहीम हाती घेतली आहे। कारवाईपूर्वी शुक्रवारी दुपारनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वाहनाद्वारे परिसरात फिरवून दुकानदारांना आपले साहित्य हटवण्याचे आवाहन करण्यात आले होते। त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानातील साहित्य काढण्यास सुरुवात केली। काही ठिकाणी रात्रभर माल हलवण्यासाठी लगबग सुरू होती, तर आज पहाटे मनपाचे अतिक्रमण पथक मोठ्या यंत्रसामग्रीसह घटनास्थळी दाखल झाले। 5 जेसीबी, ट्रॅक्टर तसेच 6 ट्रॅक्टरच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली। कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। परिसरात काही काळ तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती। दरम्यान 2 टपरीधारक दुकानदारांनी न्यायालय धाव घेतल्यामुळे त्यांच्या दुकानांवरील कारवाई सध्या थांबवण्यात आल्याची माहिती। उर्वरित बहुतांश अतिक्रमणे मात्र जमीनदोस्त करण्यात आली। महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली। यावेळी उपायुक्त सुवर्णा दखने, विभागीय अधिकारी हेमंत झुटे, विभागीय अधिकारी चंदन हुगे यांच्यासह 6 विभागीय कार्यालयातील अतिक्रमण पथके उपस्थित होती। तसेच पोलीस प्रशासनाकडून उपायुक्त किरण कुमार चव्हाण, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरडकर, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरमाळे, सुंचाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमान देशमुख तसेच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।